आशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? अमेरिका हा देश पहिल्या क्रमांकावर आहे. जलप्रहार 2025 हा संयुक्त सराव कोणत्या दोन दलांमध्ये झाला? भारतीय नौदल व स्थल सेना या दोन दलांमध्ये झाला. रुद्रम-2 या हवेतून जमिनीवर हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या ठिकाणी यशस्वीपणे पार पडली? ओडिशाच्या किनारपट्टीवर रुद्रम-2 या हवेतून जमिनीवर हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी पार पडली. ICC मेन्स T20 वर्ल्ड कपचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड झाली? रोहित शर्माची निवड झाली. आशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? आशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारताचा तिसरा क्रमांक आहे. 2025 चा गाना सामग्री लता मंगेशकर पुरस्कार कोणास देण्यात आला? भीमराव पानसाडे यांना देण्यात आला. उन्मेषा आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव 2025 कुठे झाला? पटना येथे झाला. भारतीय क्रिकेट संघाची नवीन जर्सी स्पॉन्सर कोणती कंपनी बनली आहे? अपोलो टायर्स बनली आहे. महाराष्ट्र राज्यात शेतकरी भवन उभारण्यासाठी किती ठिकाणी मंजुरी दिली आहे? 79 ठिकाणी मंजुरी दिली आहे. एप्रिल व मे महिन्यात होणाऱ्या वादळांना पश्चिम बंगालमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते? एप्रिल व मे महिन्यात होणाऱ्या वादळांना पश्चिम बंगालमध्ये कालबैसाखी या नावाने ओळखले जाते. पहिला महिला अंडर T20 विश्वकप विजेता देश कोणता? पहिला महिला अंडर T20 विश्वकप विजेता देश भारत होय. महिला WPL लिलाव 2026 मधील सर्वात महाग खेळाडू कोण? दीप्ती शर्मा ही महिला WPL लिलाव 2026 मधील सर्वात महागडी खेळाडू होय. भारतीय रेल्वेने प्रथमच कोणत्या देशात पार्सल सेवा सुरू केली? भारतीय रेल्वेने प्रथमच बांगलादेशात पार्सल सेवा सुरू केली. विमुदास भावे पुरस्कार 2025 कोणी मिळवला? विमुदास भावे पुरस्कार 2025 नीना कुलकर्णी यांनी मिळवला. G20 शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली होती? G20 शिखर परिषद 2025 दक्षिण आफ्रिका येथे आयोजित करण्यात आली होती. नुकतेच निधन झालेले अभिनेता धर्मेंद्र यांचे मूळ नाव काय आहे? धर्मेंद्र केवल कृष्ण देओल हे आहे. फ्लेम्स कादंबरीसाठी बुकर पुरस्कार 2025 कोणी मिळवला? डेव्हिड स्ले यांनी फ्लेम्स कादंबरीसाठी बुकर पुरस्कार 2025 मिळवला. आशिया कप 2025 चा विजेता देश कोणता? आशिया कप 2025 चा विजेता भारत देश होय. टाइम मासिकने 2025 चा CEO ऑफ द इयर म्हणून कोणाला निवडले आहे? टाइम मासिकने 2025 चा CEO ऑफ द इयर म्हणून नील मोहन यांना निवडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटने 2027 च्या जनगणनेसाठी किती कोटीच्या बजेटला मंजुरी दिली आहे? 11,718 रुपये कोटीच्या बजेटला मंजुरी दिली आहे. मनरेगा या योजनेचे नाव बदलले असून आता ही योजना कोणत्या नावाने ओळखली जाणार आहे? पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना या नावाने ओळखली जाणार आहे. पंजाब नॅशनल बँकची पहिली महिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? पंजाब नॅशनल बँकची पहिली महिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून हरमनप्रीत कौर यांची नियुक्ती करण्यात आली. गोल्डन जॅकेल अँबॅसेडर योजना कोणत्या राज्य सरकारची पुढाकार आहे? गोल्डन जॅकेल अँबॅसेडर योजना तामिळनाडू राज्य सरकारची पुढाकार आहे. 2025 मध्ये भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून कोणाला प्रथम स्थान मिळाले? HDFC बँकला प्रथम स्थान मिळाले. हरियाणा राज्य महिला आयोगाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? हरियाणा राज्य महिला आयोगाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून शेफाली वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. 2025 मध्ये मिस युनिव्हर्स इंडियाचा किताब जिंकणारी विजयी महिला कोण ठरली? मनिका विश्वकर्मा ही महिला विजयी ठरली. कोणत्या देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे? बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 कोणत्या ठिकाणी पार पडला? राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 नवी दिल्ली या ठिकाणी पार पडला. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून होण्याचा मान कोणाला मिळाला? महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून होण्याचा मान सुजाता सैनिक यांना मिळाला. 2025 साठीचा ग.दी. माडगूळकर पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? 2025 साठीचा ग.दी. माडगूळकर पुरस्कार सुहास जोशी यांना जाहीर झालेला आहे. 3 डिसेंबर हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 3 डिसेंबर हा दिवस जागतिक अपंग दिन म्हणून साजरा केला जातो. एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त शतक करणारे खेळाडूमध्ये अव्वल कोणता खेळाडू आलेला आहे?
विराट कोहली. महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राजेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच कोणत्या महिला कुलगुरूची नियुक्ती करण्यात आली आहे? नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच डॉक्टर मनाली क्षीरसागर या महिला कुलगुरूची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली? नुकतेच महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून सदानंद दाते यांची नियुक्ती झाली. नुकतेच रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांचा भारत दौरा पार पडला. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी कोणती पुस्तक भेट दिली? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवद्गीता ही पुस्तक भेट दिली. महाराष्ट्रात पहिले मराठी भाषा विद्यापीठ कोठे उभारण्यात येत आहेत? महाराष्ट्रात पहिले मराठी भाषा विद्यापीठ अमरावती येथे उभारण्यात येत आहेत. लिग्नोसॅट नावाचा जगातील पहिला लाकडी उपग्रह कोणत्या देशाने विकसित केला? लिग्नोसॅट नावाचा जगातील पहिला लाकडी उपग्रह जपान देशाने विकसित केला. 2025 या वर्षाचा गदामी पुरस्कार कोणास जाहीर करण्यात आला? सुहास जोशी यांना जाहीर करण्यात आला. 2025 सालचा मराठी बाल साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला? डॉक्टर सुरेश सावंत यांना बाल साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 2025चा युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या कादंबरीसाठी जाहीर झाला? 2025चा युवा साहित्य अकादमी पुरस्कार खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीसाठी जाहीर झाला. यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार कोणाला जाहीर झाला? यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार डॉक्टर सुखदेव थोरात यांना जाहीर झाला. विज्ञानांनी महिला सक्षमीकरणातील उत्कृष्टतेसाठी कोणत्या भारतीय महिलेला 8वा डॉक्टर पाउलोस मार ग्रेगोरियस पुरस्कार 2025 मिळाला? टेसी थॉमस यांना मिळाला.